ज्या नदीचा काठ हाडांचा बनलेला असतो, रक्त, रेत, मूत्र, मांस, ज्या नदीचं जल असतं, महापापी असणाऱ्या व्यक्तीला त्या वैतरणी नावाच्या नदीत ढकलून दिलं जातं. माझी परीक्षा होती भक्तीची. हे एक वाक्य लक्षात घ्या. खऱ्या विद्यार्थ्याला, अभ्यासू विद्यार्थ्याला, हुशार विद्यार्थ्याला परीक्षा देण्याचा अधिकारी आणि समाजाला त्याची परीक्षा घेण्याचा अधिकारी, आणि त्याने परीक्षा ज्याने रात्र रात्र जागून काढली. दिस एक्झाम इज स्पेशल फॉर स्पेशल स्टुडंट. भक्तीची पराकाष्ठा जो खरा भक्त आहे ना, त्याला जीवनामध्ये प्रत्येक पदोपदी त्रास सहन करावा लागतो, परीक्षा द्यावीच लागते. समाजाचा त्रास सहन करावा लागतो, घरच्या दारच्यांचा त्रास सहन करावा लागतो, पदोपदी त्याला हालापेशा. वनवासच आहे त्या बिचाऱ्याचा. भक्तीच्या मार्गावरती जो जो आला त्याचा. प्रभू, भक्ती करणं हे माझं कर्तव्य. तुम्ही आमच्यावरती कृपा करणं ही परमात्म्याचं कर्तव्य. पण प्रभू, मला त्रास झाला, ही माझ्या भक्तीची पराकाष्ठा होती, हे भक्ताचं कर्तव्यच आहे. प्रल्हादा, तुझ्या भक्तीवर मी खूप प्रसन्न झालो रे. बोल ना, काय देऊ तुला? देवा, काय नको मला. परमात्मा एवढा आग्रह करू लागला, एवढा आग्रह करू लागला. देवा, द्यायलाच उदार झालास ना, तर माझ्या अंतःकरणात मागण्याची इच्छा, माझ्या अंतःकरणात काहीतरी मागण्याची इच्छा जी उत्पन्न होते, ती माझी वासनाच, ती माझी मनीषाच नष्ट व्हावी अंतःकरणातली. माझ्या अंतःकरणात मागावं अशी इच्छा जी उत्पन्न होते ना प्रत्येकाच्या अंतःकरणात, ती माझ्या अंतःकरणातलीच नष्ट व्हावी. द्यायचं असेल तर तू ये, द्यायचं असेल तू तर हेच दे, की मागायची इच्छा मनात कधी उत्पन्नच होऊ नये. काय मागणं मागितले माईबा प्रल्हादजीने, पण चेहरा पडलेला होता थोडासा. प्रल्हादा, मी माग म्हटलं तर तू मागितलंही नाही माझ्याकडून, मग तुझा चेहरा का पडलाय? तुला काही मागायची इच्छा आहे का अजून? देवा, मला मागायचं काही नाही रे, पण मी कुळात असा पुत्र जन्माला आला, मी कुळात असा पुत्र जन्माला आलो. प्रत्येकाची इच्छा असते की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंड नाही बर का, गुंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हातात हिरो होंडा. आई बापाच्या डोक्यावर धोंडान, बायकोचा गोळी तो घोंडा. असा नको. एकच चंद्र तमहंते, नच तारा शचन्नते. पुरे एकची माया पुत्र पोटी, हरी स्मरता उद्धरे कुळे कोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. पहा तुम्ही, कोंबडीला 30-35 असतात. कोंबडीला रस्त्याने चालली तर अख्खी फौज मागच तिच्या. कोंबडी अख्खी फौज मागच असते बिचारीच्या. एक ट्रॅक्टर खाली, एक बैलगाडी खाली, एक सायकलच्या चाका खाली, एक मोटरसायकल खाली, एक 4 व्हीलर गाडी खाली, आणि एकटी कोंबडी उरली. अशी कोंबडी सारखे 30-35 नाही झाले तरी हरकत नाही, एकच असावा, पण कुळाचा उद्धार करणारा असावा पुत्र. मी कुळात असा पुत्र जन्माला आलो की माझ्यामुळे माझ्या वडिलाला मारावं लागलं म्हणे देवाच्या हातून. अशा पद्धतीने मारावं लागलं. पुत्र जन्माला येतो माय बापांचा उद्धार करण्यासाठी, पण मी असा पुत्र जन्माला आलो, माझ्यामुळे माझ्या बापाला मारावं लागलं. म्हणे प्रल्हादा, चेहरा पाडू नकोस. अरे वर पहा ना आकाशात, तुझा बाप, अरे विमानात बसून वैकुंठाची प्राप्ती झाली तुला, तुझ्या बापाला. आणि तुझ्या बापालाच नाही तर तुझ्या 42 पिढ्यांचा उद्धार मी केला, 42 पिढ्यांचा. आणि प्रल्हादा, अभिवचन देतो आजपासून, इथून पुढे तुझ्या कुळामध्ये जेवढे काही राजे जन्मास येतील, जेवढे काही कुळात तुझ्या जन्मास येतील राजे, त्यांना मी स्वतः मारणार नाही. त्यांनी किती अपराध केला तरी. तुझ्या या राक्षस कुळात आणि दैत्य कुळात किती राजे जन्माला आले आणि किती त्यांनी अनाचार पापाचार केला, तर मी स्वतः त्यांचा वध करणार नाही. परमात्म्याचं अभिवचन होतं. ही प्रल्हादांची कथा, भक्त प्रल्हादाची कथा. जो अंतःकरणपूर्वक श्रवण करतो त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रविष्ट होते. बोले गोपाल कृष्ण भगवान की. भक्त प्रल्हादाच्या चरित्रानंतर गजेंद्राचं आख्यान आहे. जो गजेंद्र एक प्राणी असताना, एक हत्ती असताना सुद्धा त्याने आर्त स्वरूपाची परमात्मा दिलेली हाक, आणि परमात्म्याने त्याचा उद्धार करण्यासाठी, नकराच्या तावडीतून सोडण्यासाठी परमात्मा हरिहा अवतार धारण करतात. मन्वंतर लीला आल्या
की परमात्मा कोणकोणत्या मन्वंतरामध्ये कोणकोणता अवतार धारण करतो. मन्वंतर 14 आहेत, त्यापैकी सध्याचं वैवस्वत नावाचं मन्वंतर चालू आहे. पहिलं स्वयंभू, दुसरं स्वरोचिस, तिसरं उत्तम, चौथं तामस, नंतर चाक्षुष मन्वंतरामध्ये परमात्म्याने अजित हा अवतार धारण केला आणि समुद्राचं मंथन केलं. समुद्राचं मंथन करत असताना परमात्म्याने विविध अवतार धारण केल्या असं चरित्रात उल्लेख येतो की दुर्योधनाला त्या वैतरणी नावाच्या नदीचा नरक प्राप्त झाला. रक्त, रेत, मूत्र, मांस ज्या नदीचं आता कसं काय राहिलं असेल तो त्याची त्यालाच माहिती. ज्यावेळी धर्मराज युधिष्ठिर स्वर्गाची प्राप्ती झाली धर्मराजाला आणि धर्मराज स्वर्गात जात असताना धर्मराजाची सावली असं म्हणतात ज्या ज्या नरक लोकांवरती पडली त्या त्या नरकातील लोकांचा केवळ सावली पडून उद्धार झाला. विचार करा, ज्या धर्मराजाच्या सावलीने उद्धार झाला तो धर्मराजा जीवनामध्ये किती धर्मशील असेल. त्याला धर्मराज म्हटलंय. धर्मराज नाव त्याचं युधिष्ठिर. पण ज्याने जीवनामध्ये सत्य धर्माचं पालन केलं, धर्म कधी बुडू दिला नाही, म्हणून धर्माचं पालन ज्याने आयुष्यभर केलं, आजीवन, म्हणून नाव पडलं धर्मराज. हे दिलेलं नाव आहे. धर्मराजाच्या केवळ सावलीने उद्धार झाला. विचार करा, त्या धर्मराजाचं जीवन किती धर्मशील आणि सत्यवादी असेल. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन केलं. नरकाचं वर्णन ऐकून राजाचं अंग शहारलं. म्हटले, महाराज, पाप केल्यानंतर नरक प्राप्त होतो आणि मी तर माझ्या जीवनामध्ये केवढं घोर पाप केलंय की माझ्या हातून एका साधूची निंदा घडली, साधूची अवहेलना झाली, मग मला कोणत्या नरकामध्ये जावं लागेल. राजाला भीती निर्माण झाली नरकाची, पापाची, आणि राजाच्या मनाची शंका जाण्यासाठी राजाला अजामिळाचं आख्यान सांगितलं की जो अजामिळ आधी सदाचारी होता पण संगतीने बिघडला, कुसंगतीने बिघडला, पण अंतिम क्षणाला त्याने मुखामध्ये भगवान परमात्म्यात, कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्रोटक फक्त अपरिचित असणाऱ्या कथा मी तुमच्या समोर ठेवते, वेळ कमी असतो आपल्याकडे. अजामिळाने अंतिम क्षणाला 88व्या वर्षी त्याला काळ घ्यायला आला होता. नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. नारायणा मुलाचं नाव होतं म्हणून धाव म्हटलं, पण हाक गेली वैकुंठातल्या नारायणाला. आणि त्यात यमदूताचं आणि विष्णुदूताचं तुंबड युद्ध झालं. विष्णुदूताने यमदूतांना पळवून लावलं आणि यमदूत यमाकडे गेले, म्हणे रॉंग इन्फॉर्मेशन देत जाऊ नका, आम्हाला नीट तपासून पाच जा आधी. चुकीचा पत्ता दिला, मार खावा लागलं रिकामा, बेदम हाणलं म्हटले आम्हाला विष्णुदूतांनी. त्यावेळी यमधर्माने सांगितलं, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जे ते होय हरी कथा, सदा घोषनामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा.